आजी बाबा म्हणजे मम्मीचे मम्मी पप्पा ते घरी आलेले आहे आणि आज आपण त्यांना सांगणार आहे की आपण ब्लॉगिंग करतो. तर बघूया त्यांचं काय रिॲक्शन असतं. तर नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू लाईव्ह विथ रजत. आणि जसं तुम्हाला माहितीच आहे का मम्मीचे मम्मी पप्पा घरी आलेले. काय वाटतं तुला? मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. खूप आनंद झालेला आहे. आहा सरक तुझा सरक. तर बघू शकता तुम्ही रबडी खायचं नियोजन चालू आहे यांचं, पण जाऊ द्या आपण व्हिडिओवर फोकस करणार. तर बघूया आई बाबांची काय रिएक्शन असते. मी आजी बाबांना आई बाबा म्हणतो, जे मम्मीचे मम्मी पप्पा आहे. तुम्ही काय म्हणता कमेंट मध्ये नक्की सांगा. तर चला दाखवत तुम्हाला कॅमेरामॅन रुद्र. तर सगळ्यात पहिले आपण इकडे आलेलो आहे आईला विचारायला. इकडून रे समोरून ये. तर तुम्ही बघू शकता आता माझ्या बाजूला आई बसलेली आहे आणि आता आपण आईला सांगणार आहे की आपण ब्लॉगिंग करतो. याच्यावर आईचं काय रिएक्शन आहे बघू आपण. आइए देखते हैं मजा आएगा. आई आम्ही ब्लॉगिंग करतो, याच्यावर तुला काय वाटतं? तुम्हाला तुला काय वाटतं सांग ना. काही नाही, आनंद वाटतो. पोरं चांगले करते बा. पण तुला ब्लॉगिंग म्हणजे काय? तुला माहिती आहे ब्लॉगिंग म्हणजे काय? ब्लॉगिंग म्हणजे काय तुला माहिती आहे काय? आईला ब्लॉगिंग वगैरे माहित नाही. आई तो युट्यूबवर जे व्हिडिओ बघते ना, जे शॉर्ट वगैरे बघते ना, ते कीर्तन नाही बरं का. दुसरं तर त्या टाईपचे व्हिडिओ बनवतो आम्ही आणि युट्यूबवर टाकतो. तर कसं वाटतं तुला याच्याबद्दल? आईच्या पोरं काय माहिती, जाऊ दे बाबा मला. गजब बेइज्जती है. आईला काही रिस्पॉन्स व्यवस्थित देता येत नाही. आता आपण बाबाकडे जाऊ. बाबा बोला. तुम्हाला कसं वाटतं आम्ही ब्लॉगिंग करतो? एकदम मस्त. तिकडे कॅमेराकडे बघा. अगदी छान वाटतंय. तुम्हाला माहिती आहे बाबा ब्लॉगिंग म्हणजे काय? ब्लॉगिंग म्हणजे जे आलेले शॉर्टचे वगैरे. नाही तसं नाही. आम्ही ना डेली घरात दररोज काय चालतं, लाईफ मध्ये काय चालतं याच्याबद्दल असं सांगतो. घरातील घडामोडी. बाबाने बरोबर गेस केलं. त्या घडामोडी तुम्ही अभ्यास करता आणि चर्चा. अभ्यास नाही करत आम्ही. चर्चा करता. अभ्यास वेगळा म्हणजे त्याच्यावर चर्चा करतो आणि ते युट्यूबवर पोस्ट करतो. आता आई आणि बाबा तुम्ही दोघं युट्यूबवर येणार आहे बरं का. काय हरकत नाही ना. आमची काहीच हरकत नाही आम्हाला. मम्मीचे मम्मी पप्पा आहे, तुझ्या मम्मी पप्पाला आम्ही व्हिडिओ मध्ये घेतलं. तुला काय अडचण नाही ना? मला काही अडचण नसणार आहे. रबडी खाऊन घे. आता सध्या रबडी खायचा टाइम झालेला आहे. जसं तुम्ही बघितलं मंडळी, आताच आपण आई बाबाची रिएक्शन कॅप्चर केलंय फुल मजेदार. कमेंट मध्ये नक्की सांगा कसं वाटलं तुम्हाला. मी आई बाबा म्हणतो, मम्मीच्या मम्मी पप्पांना कोणी नाना नानी म्हणतं, कोणी आजी आजोबा, काय जे काय म्हणतं ते कमेंट मध्ये ते पण नक्की सांगा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवे असाल तर आपल्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण की ऐका, आपलं असं ठरलेलं आहे की आपले जितके पण सबस्क्रायबर्स होतील तितके रुपयाचं आपण सेलिब्रेशन करणार आहे आणि त्या सेलिब्रेशन मधून 10% भाग हा आपण गरजू लोकांना दान करणार आहे. त्याच्यामुळे कमेंट सेक्शन मध्ये पण तुम्ही सजेशन देऊ शकताय की अजून काय काय केलं पाहिजे. कारण की आपला तो पण एक पार्ट आहे की आपण आपल्या व्ह्युअर्सच्या कमेंट्स रिव्हील करतो. पार्ट 1 आलेला आहे, जाऊन नक्की बघा. 100 रुपयाचं सेलिब्रेशन केलं तर आम्ही 100 सबस्क्रायबर झाले तेव्हा. तो पण व्हिडिओ जाऊन नक्की बघा. आता 150 झालेले आहे. तुमच्या कृपया आशीर्वादाने लवकरात लवकर 200चं सेलिब्रेशन व्हावं ही माझी इच्छा आहे. तर नक्की सबस्क्राईब करा. कारण की तुमच्या सबस्क्रायबर्सवर काही गरजूंचं मदत होणार आहे आणि तसं तुम्हाला माहिती आहे आपलं पण चालून जाणार आहे. त्याच्यामुळे नक्की करा. तर हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. तुमच्या सपोर्टमुळे भावांनो आतापर्यंत आपण खूप मस्ती केली, खूप धिंगाणा केला, खूप काय 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 नवीन एक्सपेरिमेंट वगैरे वगैरे असंच लाईफ टाईम करत राहणार, असंच कायमस्वरूपी राहणार भाई. फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे आणि मला पूर्णपणे अपेक्षा आहे भाई तुमचा सपोर्ट 101% असणार. बस एवढंच मला सांगणं आहे. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.